तर एक ब्रेकिंग न्यूज आहे। एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू असताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिंदेंच्या भेटीला पोहोचले। ठाण्यात शिंदेंच्या भेटीला काँग्रेस जिल्हाध्यक्ष गेल्याची ही बातमी आता समोर येतेय। ठाण्यातून ही बातमी समोर येतेय। एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू असताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिंदेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांच्याकडून। मनीष, खरं तर एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू असताना आता काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिंदेंच्या भेटीला पोहोचल्याची ही बातमी समोर येते। काय अधिकची अपडेट? कृपा, आपण जर बघितलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक सध्या सुरू आहे। या बैठकीला शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, रवींद्र फाटक, राम रेपाळे, संजय मोरे असे ठाण्यातील महत्त्वाचे नेते हे उपस्थित आहेत। त्याचबरोबर उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने कोणाचे अर्ज मागे घ्यायचे आणि कोणाचे ठेवायचे यावर या बैठकीत अनेक प्रभाग जे आहेत 1 ते 2 अपक्ष उमेदवार उभे असल्याने या अपक्षांनी अर्ज मागे घेतल्यास त्या जागांवर शिंदेंच्या शिवसेनेचे बिनविरोध नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे बिनविरोध निवडून येण्यासाठी काय रणनीती आखता येईल, काय खलबतं आखता येतील, तसेच अनेक नाराज इच्छुक उमेदवारांनी अपक्ष फॉर्म भरल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना धोका आहे। त्यामुळे पक्षातच बंद केलेल्या अपक्ष उमेदवारांचे बंड थंड करण्यासाठी काय केले जाऊ शकते यावर चर्चा सध्या शिंदेंच्या बंगल्यामध्ये आपल्याला बघायला मिळते, या बैठकीमध्ये बघायला मिळते। मात्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण हे देखील एकनाथ शिंदेंच्या भेटीला आल्याने एक प्रकारे भुवया ज्या आहेत त्या उंचावल्या गेल्यात आणि राजकीय चर्चा सध्या रंगाला बघायला मिळते ठाण्यामध्ये। कृपा, निश्चितच मनीष, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।